घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या आपल्या या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जानकीने बघितलेलं असतं, तिथे लिहिलेलं असतं माझ्या आई आहे. त्याबरोबर आता जानकी हे माझ्या आईने लिहिलं आहे म्हणते, तर ऋषिकेश म्हणतो अगं जानकी असं कसं शक्य, तुझी आई असं का लिहील. त्यावर जानकी म्हणत असते नाही ऋषिकेश, मला खात्री आहे. अहो बघा ना, देवाने आपल्याला कौल देणं, त्यानंतर मी इथे येऊन आईसाठी प्रार्थना करणं आणि आता मला हे आईने आहे असं लिहिलेलं दिसणं. बघा ना, अहो आई हे कुंकवाने लिहिलं आहे आणि आहे हे रक्ताने लिहिलं आहे. हे फक्त आणि फक्त एक आईच करू शकते, मला माहिती आहे. हे माझ्याच आईने लिहिलं आहे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो जानकी अगं जर तुझी आई इथे असेल तर तिने आवाज दिला असता ना आपल्याला, ती आपल्याकडे सरळ आली असती. तिने हे सगळं लिहिलं कशाला असतं. त्यावर मग जानकी म्हणत असते की नाही ऋषिकेश, मला माहिती आहे ही माझ्याच आईने लिहिलेलं आहे. माझी आई इथेच आहे कुठेतरी, मला खात्री आहे ऋषिकेश. त्याबरोबर लगेचच आता इथे सुमित्रा म्हणायला लागते जानकी अगं तुझी आई इथे कशी असेल, तुझी आई तर पाण्यात बुडली ना, आणि ते आपण सगळ्यांनी बघितलं आहे. मग त्याबरोबर जानकी म्हणत असते नाही आई, माझी आई पाण्यात नाही बुडली. अहो माझी आई तिच्या कॉलेज वेळच्या वेळी स्विमिंग चॅम्पियन होती, मग ती पाण्यात कशी काय बुडू शकते. त्याबरोबर लगेच सुमित्रा म्हणते काय. त्यावर जानकी म्हणते हो, खरंच सांगते मी, स्विमिंग चॅम्पियन आहे आई, त्यामुळे तिला नाही बुडता येणार, ती जिवंत आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडेच अवंतिका म्हणते वहिनी वहिनी ऐका ना माझं, हे बघा तुम्ही ओव्हर पॅनिक होऊ नका प्लीज, आपण शोधूयात ना. जर तुमच्या आई इथे असतील ना तर ते आपल्याला नक्की सापडतील, आपण शोधूया हां. आणि मग लगेचच आता अवंतिका ही सुद्धा म्हणते शोधूयात. तर जानकी म्हणते हो हो शोधूयाच आपण माझ्या आईला, माझी आई सापडणार. ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे अवंतिका, आपण एक काम करू, तू आतल्या बाजूला शोध, आम्ही एक काम करतो, आम्ही जाऊन बाहेर शोधतो काय. त्यावर अवंतिका होकार देते. मग आता ऋषिकेश आणि जानकी बाहेर आलेले असतात आणि आता ते दोघंजणं बाहेर असलेल्या लोकांना विचारत असतात की एक वयोवृद्ध व्यक्ती तुम्ही पाहिली आहे का, मंदिरामध्ये येऊन बसली होती का. तर जानकीसुद्धा विचारत असते, तिच्या आईचं वर्णन करून लोकांना सांगत असते, पण लोकांनी तिला पाहिलेली नाही आहे असं लोक त्यांना सांगत असतात. तर आता आपण पाहतो की इथे ऐश्वर्यासुद्धा तिला शोधत असते आणि म्हणत असते कुठे गेली ही म्हातारडी, कधीपासून शोधते पण अजून एकदाही मला सापडलेली नाही आहे, सापडू दे एकदाची मग बघते. इतक्यात त्या ठिकाणी ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या काय झालं, तू कोणाला शोधतेस. त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही काही नाही. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे तुला लताबाई कुठे आहेत ते माहिती आहे, ते कुठे आहेत लताबाई. त्यावर ऐश्वर्या म्हणते मला कसं माहिती असेल. त्यावर ऋषिकेश म्हणतो जिवंत आहेत ना लताबाई. त्यावर ऐश्वर्या म्हणते दादा अहो असं कसं असेल, अहो मेल्या आहेत ना त्या पाण्यात बुडून, मग मेलेल्या व्यक्ती परत कशा येतील, मला काय माहिती त्या कुठे आहेत. त्यावर ऋषिकेश म्हणतो बापरे, भोळेपणाचा आव आणण्यासाठी खरंच तुला किती कष्ट करावे लागतात गं. त्याबरोबर त्या ठिकाणी जानकी आलेली असते. जानकी तिकडे येते आणि ऋषिकेशला विचारते काय झालं ऋषिकेश. त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणतो काय नाही, आपण लता काकूंना शोधतोय ना तशीच ही ऐश्वर्यासुद्धा त्यांना शोधते. तर हे सर्व काही आता लता ही एका बाजूला उभी राहून बघत असते. त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जानकी ही ऐश्वर्याला म्हणत असते ऐश्वर्या हे बघ, मला माहिती आहे माझी आई मेलेली नाही आहे, त्यामुळे मी माझ्या आईला शोधून राहणार म्हणजे राहणारच आणि तुझा हा खोटारडा चेहरा सगळ्यांसमोर आणणार. त्यावर लगेचच ऐश्वर्या रडायचं नाटक करते आणि म्हणायला लागते का सारखं सारखं तुम्ही मला असं बोलता, मी काय बिघडवलं आहे तुमचं. इतक्यात त्या ठिकाणी सुमित्रा येते. सुमित्रा हा सर्व प्रकार बघते आणि म्हणते काय चाललं इथे, काय झालं. आणि मग ती ऐश्वर्याकडे बघते. तर ऐश्वर्या लगेचच म्हणायला लागते आई अहो बघा ना ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी काय बोलत आहेत, म्हणे मी यांच्या आईला किडनॅप केलं. अहो मी का करू आई असं, त्या वारल्या आहेत की नाही, पाण्यात बुडल्या ना, ते आपल्यासमोर आपण बघितलं ना व्हिडिओमध्ये. त्यावर लगेचच जानकी म्हणत असते माझी आई मेलेली नाही आहे, माझी आई जिवंत आहे आणि ही गोष्ट मला माहिती आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवतो ऐश्वर्या, ज्या दिवशी मला माझी आई सापडेल ना त्या दिवशी तुझा हा खोटारडेपणाचा जो मुखवटा आहे ना तो मी फाडून काढणार आहे आणि सगळ्यांना तुझं खरं रूप, तुझा खरा चेहरा दाखवणार आहे. आई नका विश्वास ठेवू एवढा हिच्यावरती, ही एक नंबरची खोटारडी आहे. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणायला लागते की हो बाई हो ठीक आहे,
फाड एकदाचा माझा मुखवटा फाड आणि हो मोकळी. पण प्लीज रोज 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 मला हे असे टोमणे तर मारत जाऊ नको. सहन नाही होत गं मला आता. वाईट वाटतं खूप. हां आई बघा ना हो, रोज मला काही ना काहीतरी हे दोघं बोलतच असतात. मला खूप दुःख होतं. त्यावर लगेचच सुमित्रा ही आता जरा आजूबाजूला बघते तर आसपास आता सगळी लोक त्यांच्याकडे बघायला लागलेली असतात. मग सुमित्रा ही लगेचच ऐश्वर्या आणि जानकी दोघींनाही म्हणते, अगं थांबा, काय सुरू आहे तुमचं? देवाच्या दारात आलो आहे ना आपण, इथेही कसल्या भांडताय? आणि जानकी, तू ऐश्वर्याला दोष देऊ नकोस. ऐश्वर्या का असं काहीतरी करेल? तू तुझ्या आईच्या काळजीच्या पोटी उगाच माझ्या सुनेला बोलू नको. त्यावर जानकी मग मात्र गप्प बसते. तर हे सगळं काही आता जानकीची आई म्हणजे लताबाई ही एका झाडाच्या मागे उभं राहून ऐकत असते. तर लताबाईला हे सगळं बघून जरा दुःख होत असतं, पण जानकीची खात्री बघून तिला आनंदही होतो. तर जानकी म्हणते की मला माहिती आहे माझी आई जिवंत आहे आणि मी माझ्या आईला शोधल्याशिवाय शांत नाही बसणार. मग सुमित्रा तिकडनं ऐश्वर्याला घेऊन जात असते. ऐश्वर्या म्हणते, आई मी आलेच हा. आणि ती पुन्हा येते आणि तिच्या गुंडांना फोन करते आणि म्हणत असते, अरे मूर्खानो, कुठे आहात तुम्ही? लवकर शोध त्या लताबाईला. तुम्हाला माहिती आहे का, आता ती इथे मंदिरापर्यंत पोहोचली. जर ती माझ्या घरी पोहोचली ना तर तुम्ही दोघांनी लक्षात ठेवा, तुम्हाला मी वर पाठवे ना. त्याबरोबर लगेचच तो गुंड म्हणायला लागतो की नाही मॅडम, नाही, ह्याची काही गरज पडणार नाही, तुम्ही काळजी करू नका. काहीही झालं तरी आम्ही त्या म्हातारीला शोधून काढतो, म्हणजे शोधून काढतोच. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, काढतो नाही, तिला शोधून काढाच. आणि जर नाही सापडली ना ती तर लक्षात ठेवा. पण मॅडम ती सापडली तर तिचं काय करायचं, असं ते गुंड विचारतात. त्यावर ऐश्वर्या म्हणते, एक काम करा, तिची ना खना नारळानं ओटी भरा. अरे बावळटांनो, काय कराल म्हणजे काय कराल, मारून टाका तिला. देवाघरी गेलेली लोक परत येतात का कधी? तर दुसरीकडे जानकी ही खूपच जास्त रेस्टलेस असते. इतक्यात ऋषिकेश तिकडे येतो आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी काय झालं? त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश मला खात्री आहे मंदिरात आपण जे लिहिलेलं पाहिलं ना ते माझ्याच आईने लिहिलं होतं. त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी हे बघ, तू एवढ्या खात्रीने कसं सांगू शकतेस? तुझी आई जिवंत आहे याचंही आपल्याकडे खरं बघायला गेलं तर अजून कोणताही पुरावा नाही आहे. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश मला खात्री आहे माझी आई जिवंत आहे. तुम्ही हे असं बोलता याचा अर्थ नक्कीच तुमचाही माझ्यावरती विश्वास नाही आहे ना? त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी हे बघ, असं नाही आहे, माझा तुझ्यावरती विश्वास आहे, पण तरीसुद्धा अगं आपण असं कसं काय बोलू शकतो? जर तुझी आई तिथे असती तर तिने आपल्याला हाक मारली असती ना, ती लिहित का बसली असती? आणि जर त्या जिवंत असतील तर आपण नक्की त्यांना शोधून काढू. तर इकडे आता लताबाई ही देवीच्या देवळात आलेली असते आणि ती म्हणत असते, देवी आई, अगं आज माझी लेक माझ्या एवढ्या समोर होती, मग तरीही तू आमची भेट का नाही होऊ दिलीस? अगं फक्त एकदा माझी आणि माझ्या जानकीची गळाभेट होऊ दे गं. माझी जानकी कासावीस झाली आहे गं मला भेटण्यासाठी. इतक्यात त्या ठिकाणी ऐश्वर्याचे गुंड आलेले असतात. तर आता ते म्हणत असतात की अगं तुझ्या लेकीची आणि तुझी भेट आम्ही घालून देतो ना, मग त्यासाठी तुला हे एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? आम्ही आहोत ना, आम्ही तुला काही टेन्शन न देताच तुझी आणि तुझ्या लेकीची भेट घडवून देतो. काय, चल तुला वैकुंठातच पाठवतो. बरं झालं देवळात भेटली, असं ते म्हणत असतात. आता तिच्या हाताला मागे गुलाल लागतो. त्याबरोबर लगेचच लताबाई गुलाल उचलते, त्या दोघांच्याही डोळ्यावर फेकते आणि तिकडनं पळ काढते. तर दुसरीकडे जानकी म्हणते, मगाशी माझ्या नंबरवरती एका अननोन फोनवरून फोन आला होता, ती आईच असेल का? मी ना परत फोन करून बघते. त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं तुझी आई कसा फोन करेल? जानकी त्या नंबरवर फोन करते आणि म्हणत असते, हॅलो, मगाशी या नंबरवरून मला फोन आला होता, कोण बोलताय? त्याबरोबर समोरची व्यक्ती म्हणते, मॅडम आता फोन तुम्ही केलेला आहे ना, मग तुम्ही सांगा तुम्ही कोण बोलताय ते. त्यावर जानकी म्हणते, अहो पण मगाशी तुम्ही फोन पहिला केला होतात ना. त्यावर ती व्यक्ती म्हणते, ओ ठेवा हो तुम्ही, उगाचच्या उगाच त्रास देतात. आणि मग तो फोन कट करतो. आता अर्थात तो व्यक्ती दारू प्यायला बसलेला असतो, त्यामुळे तो अशी फालतू उत्तर देतो. तर जानकी म्हणत असते, ऋषिकेश अहो मगाशी या नंबरवरून माझ्याबरोबर जी बोलली ती बाई होती, मी आवाज ओळखला, तो आवाज आईचा होता आणि आता कोणीतरी पुरुष बोलतोय, ह्याचा अर्थ नक्की आईचाच फोन होता. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, नाही गं जानकी, मे बी कोणी दुसरी बाईसुद्धा असू शकते की. त्यावर जानकी म्हणते, नाही हो ऋषिकेश, मी माझ्या आईचा आवाज ओळखणार नाही का?
आता जानकी ही ऋषिकेशला अगदी पोट तिडकीने सांगत असते की ती माझी आई आहे, माझीच आई आहे. आणि जानकी जे सांगत असते ते खरं तर बरोबरसुद्धा आहे, कारण ती आपल्याला माहिती आहे लताबाईच आहे ते. तर दुसरीकडे आता ऐश्वर्याचे गुंड ऐश्वर्याला कॉल करतात आणि सांगत असतात, मॅडम आम्ही त्या म्हातारीला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण मंदिरात तिने आमच्या डोळ्यात गुलाल फेकला आणि ती पळून गेली हो. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, अरे गुंडा आहात ना तुम्ही, लाजा वाटतात का तुम्हाला? एक म्हातारी तुम्हाला पकडता येत नाही, एक म्हातारी बाई तुमच्या हातावरती सतत तुरी देऊन पळत आहे. लाज बाळगा त्याची आणि लवकरात लवकर शोधून काढा तिला. एक काम करा, आता माझ्या घराबाहेर येऊन पहारा द्या, कारण ती म्हातारी घरी येऊ शकते. त्याबरोबर लगेचच आता ते म्हणायला लागतात की ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका. त्यावर ऐश्वर्या म्हणते, काळजी मी नाही, काळजी तुम्ही करायची. जर ती म्हातारी नाही सापडली ना तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला वरती पाठवल्याशिवाय राहणार नाही, समजलं? त्यामुळे ताबडतोब आता इकडे यायचं आणि पहारा द्यायचा. काहीही झालं तरी ती म्हातारडी इथपर्यंत पोहोचता कामा नये. ऋषिकेश आणि जानकीला ती भेटायला नको, त्या दोघांनाच काय, घरातल्या कुठल्याच माझ्या सदस्याला ती भेटायला नाही पाहिजे. त्याबरोबर लगेचच इकडे ते दोघं म्हणतात की हो मॅडम, तुम्ही काही काळजी करूच नका, आम्ही आहोत ना, आम्ही बरोबर त्या म्हातारीला शोधून काढतो आणि तिची सगळी विल्हेवाटसुद्धा लावून टाकतो. ऐश्वर्या म्हणत असते, लवकरात लवकर काम झालं पाहिजे, काहीही झालं तरी ती म्हातारी त्या जानकीला भेटता कामा नये, ती थेट वरच गेली पाहिजे, समजलं ना? त्यावर ते गुंड म्हणतात, हो मॅडम, तुम्ही काही काळजी करूच नका, मी फोन ठेवतो. आणि मग आता लगेचच ते फोन ठेवून देतात. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी जानकीने छान पुरणपोळ्यांचा घाट घातलेला असतो. इतक्यात सुमित्रा किचनमध्ये येते. आता जानकीने बनवलेल्या एवढ्या चविष्ट पुरणपोळ्या ती बघते आणि खूप खुश होऊन जाते. सुमित्रा म्हणते, अरे वा जानकी, पुरणपोळी, वा वा वा, अगदी उत्तम बेत केलायस हो. चल मग आता मी एक काम करते, मस्तपैकी या पुरणपोळ्यांना ना तूप लावून देते, काय? त्यावर जानकी म्हणते, हो आई. मग आता सुमित्रा ही त्या पोळ्यांना तूप लावत असते. इतक्यात त्या ठिकाणी अवंतिका आलेली असते. आता अवंतिका आल्यावर म्हणते, वाव, पुरणपोळ्या. त्याबरोबर जानकी हसते आणि अवंतिकाला म्हणते, अवंतिका, पुरणपोळ्या पण आज आपल्यासाठी नाही येतात त्या पुरणपोळ्या. त्याबरोबर अवंतिका म्हणते, मग काय मज्जा. त्याबरोबर लगेचच आता जानकी हसायला लागते. तर सुमित्रासुद्धा आता हसत असते अवंतिकाला, कारण अगदी लहान मुलांसारखी रिॲक्शन तिने दिलेली असते. मग ती म्हणते, बरं ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे का मी तुम्हाला काय दाखवायला आली येते? मी गंमत आणली. आणि मग तिच्या फोनवरती मखर असतो, तो मखर सगळ्यांना दाखवते. तर लगेचच सुमित्रा म्हणते, अरे वा, किती सुंदर मखर आहे हा अवंतिका, हा मखर तू विकत आणलास का आपल्या गणपती बाप्पासाठी? त्याबरोबर अवंतिका म्हणते, नाही आई, विकत कशाला आणणार, हा खूप खास व्यक्तीने बनवलेला मखर आहे. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते, खास व्यक्तीने? कोणी बनवलाय ग? त्यावर अवंतिका म्हणते, आई असं काय करताय, हा मखर आपल्या सारंग भाऊजींनी बनवलाय. त्यावर सुमित्रा म्हणते, काय, माझ्या सारंगने? त्याबरोबर जानकी म्हणते, हळू बोला, ऐश्वर्या ऐकेल. मग सुमित्रा म्हणायला लागते, खरंच माझ्या सारंगने बनवला हा मखर? खरंच, लेकरू घरात नाही आहे, पण कमीत कमी लेकराने बनवलेल्या ह्या डेकोरेशनमध्ये तरी माझा बाप्पा बसेल. त्याबरोबर आता सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तर जानकी तिला सांगते, आई हे बघा, रडू नका आणि काळजी तर अजिबात मुळात करू नका, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल आणि आपण सगळे एकत्र असू. पण आता तुम्ही डोळ्यातलं पाणी पुसा, जर ऐश्वर्याने बघितलं ना तर तिला खूप प्रश्न पडतील आणि तसं व्हायला नको. सुमित्रा लगेच डोळ्यातलं पाणी पुसते. तर आता लगेचच आता आई अवंतिकाला विचारते, अवंतिका, पण हे मखर आहे तरी कुठे अजून? त्याबरोबर अवंतिका म्हणत असते, आई अहो, बाहेर आणून ठेवलेलं आहे मी, पण काय माहिती आहे का, माझ्याकडून काचेच्या वस्तू फुटतात आणि थर्माकोलच्या वस्तू तुटतात, त्यामुळे ना मी फार काही रिस्क घेत नाही हो या वस्तूकांची. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, नाही ठीक आहे, काही हरकत नाही. त्यावर लगेचच जानकी म्हणते, नाही नाही अवंतिका, हळूहळू एक काम कर, जा आणि ते मखर व्यवस्थित जागेवरती घे आणि तिथे आता बाप्पाच्या आगमनाची तयारी कर, कारण तोपर्यंत मी इकडे आता नैवेद्याचं बघते, प्रसादाचं बघते ग. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, ठीक आहे वहिनी, ते सगळं कसं करायचं, काय करायचं मी बघते. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, गुड. आणि मग आता अवंतिका हिच्यावरती जानकीने जबाबदारी सोपवलेली असते, त्यामुळे ती अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच हॉलमध्ये येते आणि मखर जागेवरती वगैरे ठेवण्याची सगळी सोय करून घेते. त्यानंतर आता सगळे रणदिवे हे आलेले असतात एकत्र. तर आता इतकं सुंदर, इतकं अप्रतिम ते सगळं डेकोरेशन असतं की सुमित्रा मुद्दामूनच विचारते, कोणी केलं हे सगळं? त्याबरोबर ओवी म्हणते,
मला तर वाटतं हे सगळं काही आपल्या सारंग काकानेच केलं आहे, कारण सारंग काका इतकं सुंदर करतो, त्याच्यासारखं सुंदर केलं आहे कोणीतरी हे सगळंसुद्धा, हा ना बाबा. त्याबरोबर आता खरं तर ओवी जे म्हणत असते ते बरोबर असतं. मग ऋषिकेश तिच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून हात फिरवतो, तर लगेचच नानासाहेब ओवीला जवळ घेतात आणि म्हणत असतात, हो ग ओवी बाळा, अगदी बरोबर म्हणालीस, हे असं फक्त सारंगच डेकोरेशन करायचं ग. खरंच सारंगसारखं हे डेकोरेशन झालं आहे. गणपती आणायचा सगळ्यात जास्त उत्साह त्यालाच असायचा, त्यामुळे तो नाही आहे तर सण सण वाटतच नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता ओवीसुद्धा ऋषिकेशकडे येते आणि म्हणायला लागते, बाबा मला सारंग काकाची खूप आठवण येते, मी खूप मिस करते सारंग काकाला. आणि ती थोडी उदास झालेली असते. मग लगेचच आता सुमित्रा ही ओवीला जवळ घेते आणि सांगत असते, ओवी इकडे ये बाळा. अगं सारंग काका इथे जरी आता सध्या आपल्यात नसला ना, तरीही तो आपल्याबरोबर आहे की. आणि मला सांग, आज सारंग काकाला तुझा असा चेहरा बघायला आवडला असता का? तो इथेच कुठेतरी आहे. मग तो खुश होईल का तुला असं दुःखी झालेलं बघून? कोणालाच दुःखी बघून सारंगला बरं वाटणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी छान हसरे चेहरे करायचे. चला हसा बरं सगळ्यांनी. मग सगळे हसतात. तर लगेचच आता इथे ते गुंड अजूनही लताबाईला शोधतच असतात, पण लताबाई त्यांना काहीही झाल्या काही सापडत नसते. तर आता इथे लगेचच सारंग म्हणतो, चल दादा आता आपण निघूया. त्यावर सौमित्र म्हणतो, अरे थांब, कुठे निघूया? तुझ्या चेहऱ्यावरती गुलाल लावायचा अजून बाकी आहे की. सारंग म्हणतो, दादा अरे दाढी आहे ना, मग गुलालची काय गरज आहे? त्यावर लगेचच सौमित्र म्हणतो, नाही नाही सारंग, आपल्याला तुझ्या चेहऱ्यावरती गुलाल लावावाच लागणार आहे. हे बघ, आपल्याला तिकडे जाऊन काय करायचं ते तुला माहीत आहे ना? त्यावर सारंग म्हणतो, हो दादा, माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. त्यावर सौमित्र म्हणतो, तुझ्या चेहऱ्यावर गुलाल लावायचा कारण त्या ऐश्वर्याला असं विचारात पडली पाहिजे ती की तू आहेस का नाही आहेस. त्याबरोबर लगेचच आता सारंग म्हणत असतो, हो दादा, तू काही काळजीच करू नको, तू माझ्या चेहऱ्यावरती गुलाल लाव. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज मी चेहऱ्यावरती गुलाल लावून घेतोय, पण लवकरात लवकर त्या ऐश्वर्याच्या चेहऱ्याला मी काळं फासतो का नाही ते तू फक्त बघतच राहा. त्याबरोबर लगेचच आता इथे सौमित्र म्हणतो, बरोबर. तर इथे आता ऐश्वर्याला टेन्शन आलेलं असतं की आता तरी ती लताबाई सापडली असेल का ह्या मूर्खांना, काय चाललं असेल तिकडे. इतक्यात तिचा एक गुंड तिला कॉल करतो आणि सांगत असतो, मॅडम आम्ही त्या म्हातारीला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती म्हातारी आम्हाला कुठेच नाही सापडत आहे, काय करायचं आता? त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणायला लागते की अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, तुम्हाला एक म्हातारी बाई सापडत नाही आहे, काहीही झालं तरी ती इथे पोहोचता कामा नये एवढं लक्षात ठेवा. इतक्यात त्या ठिकाणी सुमित्रा येते आणि सुमित्रा लगेचच तिला विचारते, काय झालं ऐश्वर्या, कोण पोहोचता कामा नये, कोणाशी बोलतेस? आणि मग लगेचच आता ती ऐश्वर्याच्या खोलीत येते आणि म्हणते, काय गं, मला बघून एवढी डचकलीस का अचानक? ऐश्वर्या म्हणते, आई अहो डचकले नाही हो, तुम्ही अशा अचानक आलत ना म्हणून मी थोडी घाबरले. त्यावर सुमित्रा म्हणते, हो का, बरोबर, काही हरकत नाही. बरं, तू कोणाच्या येण्याबद्दल बोलत होतीस, कोण येणार आहे? त्यावर मग मात्र आता ऐश्वर्या गप्पच राहते. त्यानंतर आता रणदिवेंच्या घरच्या गणपती बाप्पाचं आगमन हे झालेलं असतं आणि ओवी व जानकी छान नाचत असतात. तर जानकी, माझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे अशी देवी आईकडे प्रार्थनासुद्धा करते. त्यानंतर त्या दोघीजणी फुगडी घालत असतात. तर दुसरीकडे नानासाहेब हे घरीच असतात. त्यामुळे आता इथे लताबाई ही आलेली असते. ती गेटच्या आतमध्ये येत असताना तिथे ऐश्वर्याचे गुंड येतात आणि लताबाईच्या चेहऱ्याला पुन्हा एकदा रुमाल लावून तिला बेशुद्ध करून गाडीमध्ये भरून घेऊन चाललेले असतात. इतक्यात बरोबर त्यांची गाडी जिथे रणदिवेंची मिरवणूक असते तिथेच येते आणि मग तिथे मिरवणुकीच्या जवळ गाडी आल्यामुळे गाडीला थांबावं लागतं. मग जानकी त्या गाडीच्या जवळ येते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.